डांगर साहेबांची आमची मैत्री का अच्छी नाही आणि म्हणजे आमदार कसं असं ते उदाहरण घ्यायचं असेल तर डांगर साहेबांचं घरगुती कार्यक्रम असो कुठे असो उद्याला आम्ही राजकीय दिशेमध्ये हा पहिला माणूस आहे मुंडे शाळेवर म्हणजे आदिवासी का आमदार व्हायला तुम्हाला वाटतं का आमदार तुम्ही व्हावं तुम्ही उभं राहा बरे हे आमदार होते तेव्हाचं वातावरण आताचं वातावरण काय पाठिंबा देत बोला काय म्हणता नाही यांना विचारतोय हे आमदार होते तेव्हाचं वातावरण आताचं वातावरण काय फरक आहे अहो हे आमदार होते तर त्यांना कुणी जा पक्षात असो नसो कार्यकर्ता आदिवासी बाळाच्या माणसाला सर्वात जास्त जीव लागणारा म्हणजे तर बाळासाहेब दांगर म्हणजे आमदार ग्रामीण भागातील लोकांना डांगर साहेबांच्या माध्यमातून त्या टायमाला पाहायला भेटला की आमदार साहेबांना डांगर साहेबांना भेटायला कोणती चिठ्ठी लागत होती थेट डायरेक्ट डांगर साहेबांना लोक भेटायचे आणि आता काय होते नाही आता तर आज काळ बदलला त्याच्यावर आता बोलण्यात हे नाही परंतु डांगर साहेबांचं काम चांगलं होतं आणि मी जर आता समजा देवरामजी लांडे यांना विधानसभेची पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली तर माझा संपूर्ण पाठिंबा देवरामजी लांडे यांना राहील कोणत्या पक्षामधून अधिकृत पक्षात कोणत्याही अधिकृत पक्षात त्यांना तिकीट मिळाली पण तुम्ही देखील इच्छुक आहात विधानसभेला अहो मी सुद्धा इच्छुक आहे ना पण यांना मिळेल तर यांचा प्रचार मी करणार यांना मिळालं तुम्ही माघार घेणार साहजिक याचा अर्थ तोच होतो ना आर्थिक पण मदत करणार आर्थिकही मदत करणार तुम्ही आता कुठल्या अजितदादाकडे ना मी अजितदादांच्या पक्षा मोठे साहेब पवार साहेब बरं पवार साहेबांनी दोन्ही पवार साहेबांनी कोणत्याही एका पवार साहेबांनी तिकीट दिली तर यांचा प्रचार आपण करणार मी माझी उमेदवारी जगाला मागणार नाही आणि त्यांनी शब्द दिला आहे तर मला उमेदवारी मिळाली की आपला प्रचार करणार